जिथे आता पालखीचं जे लाईव्ह लोकेशन आहे ते कळण्यामध्ये लोकांना, इथल्या गावातल्या लोकांना त्याचा फायदा होतो की जेणेकरून बुवा पालखी आता लोकेशनवर आपल्याला पालखी आत्ता कुठे आहे हे समजतं. त्या व्यतिरिक्त लोकांची जी अचानक होणारी गडबड आहे की बाबा आता पालखी कुठे आहे, तयारी करून ठेवावी का, मग जी अगोदर जी 2 तास तयारी करायला जे लोकांना लागायची ती लगेच ह्या लोकेशनमुळे काय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ह्याच्यामुळे लोकांना लगेच कळतं की हां आता पालखी इथं जवळ आलेली आहे किंवा इथं जवळ आलेली आहे की चला जवळ आली, मग आत्ता तयारीला लागा. मग त्याच्यामुळे होतं कसं की बुवा सकाळी आणून ठेवलेली फुलं शिळी देवाला देणे, त्यापेक्षा कसं नवीन बुवा आता पालखी जवळ चला पटकन फुलं घेऊन येणं, लगेच देवाला पण ताजी फुलं मिळतात. लोकांना ह्या कॅमेराचा भरपूर प्रमाणात फायदा होत आहे, जेणेकरून बुवा पूजा जी केलेली त्या पूजेचं फुटेज सगळं जे काय आहे या कॅमेऱ्याच्या याच्यातून लोकांपर्यंत चांगलं पोहोचत आहे. ही जी यंत्रणा बसवण्याचा जो विचार केलेला आहे तो खूप फायदा आहे. याच्यामध्ये अजून नवीन नवीन वाढ होऊन लोकांना याचा भरपूर फायदा होईल अशी आशा आहे. आणि त्याच्यामध्ये जास्त मेन फायदा ह्याचा की जे लोक व्यापारी आहेत किंवा दुकानदार आहेत त्यांना बा कधी आले पालखी, कधी येणार आहे, ह्यापेक्षा कसं लोकेशन कळल्यामुळे वा चला आता पालखी जवळ, चला आता दुकान सोडून जाऊया, लगेच दर्शन घेऊया आणि परत दुकानात जाऊया, ही वेळ म्हणजे जेणेकरून त्यांची वेळ वाचेल आणि त्यांना लगेच परत पालखीचं दर्शन वेळोवेळी घेऊन लगेच आपल्या दुकानामध्ये परत जाण्यास त्यांना सहकार्य होईल. मी अनिल एकनाथ फाळके. शिमगा उत्सवानिमित्त आमच्या ग्रामदेवी देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि अध्यक्ष कैलास शेंबेकर यांनी यावर्षी चांगली नव्यानं गेली 3 वर्षापासून जी सिस्टम अस्तित्वात आणली होती की यावर्षी आता लोकेशन वायफायच्या माध्यमातून लाईव्ह लोकेशन ट्रेकिंग आहे. आता ते काही कामानिमित्त मुंबईत गेलेत, पण त्यांना वाडी वस्तीवर कुठे पालखी आहे ती त्यांना ऑनलाईन मोबाईलवर त्यांना सर्व समजतं तिथे. आणि ही लाईव्ह लोकेशन करण्यामागचं एकच होतं की गावातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर जेव्हा पालखी असते ते लोकांना त्या माध्यमातून समजते की आपल्या घरी किती मिनिटात पालखी येणार आहे, येणार ह्या संदर्भात त्यांनी हे सुविधा उपलब्ध केली. आणि ह्या सुविधेमुळे संपूर्ण गावामध्ये जेव्हा पालखी फिरते त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा गावामध्ये मागेच एक असा प्रकार घडला होता, त्या पोलीस यंत्रणा सर्व गावामध्ये CCTVच्या माध्यमातून सर्व चेकिंग चाललं होतं, तेव्हा ग्रामदेवतेच्या मंदिराला त्यांनी भेट दिली आणि त्या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांना तिथे समजलं की इथली CCTV यंत्रणा किती एकदम प्रामाणिक असे स्वच्छ ते एक पारदर्शकता आहे. हे बघून त्यांनी त्यांचं ट्रस्टींचं आणि अध्यक्षांचं कौतुक केलं होतं की अशा प्रकारची सुरक्षित यंत्रणेची जी काय CCTV यंत्रणा होती ही गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असणं गरजेचं आहे, असं त्यांनी पोलीस प्रशासनाने त्यांचं पुढे कौतुक केलं होतं. आणि त्यांनी एवढं पण सांगितलं की तुम्ही ह्या CCTVचं इतर गावांना पण त्यांना सांगा की त्यांना पण अशा पद्धतीने CCTV प्रत्येक ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये बसावे असं त्यांनी त्यावेळी सूचित केलं होतं पोलीस प्रशासनाकडून. नमस्कार, मी श्रीधर बुरण. ग्रामदेवता श्री सुखाई देवस्थान खिरडी याच्या शिमगा उत्सवानिमित्त आज ग्रामदेवतेची पालखी फिरते आणि त्या पालखीमध्ये CCTVची यंत्रणा बसवण्यात आले. त्या संदर्भात थोडीशी आपल्याला माहिती देतो. आमचं गाव हे शिमगा उत्सव पार पडत असताना सर्व ट्रस्टी आणि सर्व गावकरी यांच्या माध्यमातून हसत खेळत शिमगा उत्सव पार पडतं सालाबाराप्रमाणे दरवर्षी. आणि त्याच्यात काही सूचना या पोलीस बांधवांकडून देण्यात आल्या की गावच्या देवस्थानाच्या बाबतीत आणि पालखी फिरते त्या बाबतीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाढत्या म्हणजे चोरी वगैरे असेल याची सुरक्षा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कळवलं होतं. त्यावेळेस आमचे अध्यक्ष श्री कैलास शेंबेकर यांनी ही यंत्रणा पालखीमध्ये बसवली आणि या सगळ्या गोष्टींचा एक चांगला फायदा, चांगलं लक्ष ठेवण्याचं काम ह्या CCTVच्या माध्यमातून आमच्या गावाला आणि पालखीच्या शिमगा उत्सवाच्या सगळ्या मंडळींना होतं. पालखीच्या आतमध्ये जो कॅमेरा बसवलेला आहे आपण बघतोय 360 रोटेट होतो, प्लस त्याला फुटेज लाईव्ह ऑडिओ सहित रेकॉर्डिंग होत असं ह्युमन डिटेक्शन सिस्टीम आहे त्याला. आपण पालखीच्या आतल्या साईडला जे लाइटिंग असेल किंवा कॅमेरा आहे याच्यासाठी वेगळी एक बॅटरी बसवलेली आहे व बाहेरच्या साईडला जो कॅमेरा आहे किंवा त्याचं जे यंत्रणा आहे राउटर वगैरे सगळ्या सुविधा याच्यात बसवलेल्या आहेत. त्या सगळ्या राउटरचे जे यंत्रणा आहे त्याच्यासाठी वेगळी बॅटरी असं सेटअप परफेक्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला लाईव्ह पालखीचं लोकेशन पण समजतं, प्लस देवस्थानाला पण काही गोष्टी पोलीस यंत्रणेच्या निदर्शनासाठी त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या पण या ह्याच्यात मिळतात.